नमस्कार, मी वैष्णवी हजारे, आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत। आता आपण आहोत श्रीरामपूर मधील नगरपालिकेसमोर। काल जे अतिक्रमण हटवण्यात आले होते त्या निषेधार्थ ज्या नागरिकांचे नुकसान झाले होते, ज्या गोरगरिबांचे नुकसान झाले होते, त्यांनी आज नगरपालिकेसमोर बैठक बसवली आहे। पाहूया याबाबत खास रिपोर्ट। श्रीरामपूर नगरपालिकेने 7 दिवसांपूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली होती। मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याने दिसून आले। सदर मोहीम राबवताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या निषेधार्थ आज नगरपालिकेसमोर श्रीराम संघ आणि अतिक्रमणग्रस्त नागरिक यांनी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले की 50 फूट अतिक्रमण हटवण्याऐवजी 40 फूट घ्या। यामुळे अनेक व्यावसायिकांचा मोठा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे। तर याबाबत प्रशासन काही भूमिका घेईल का? काय एकंदरीत रोष हा व्यापाऱ्यांचं या अतिक्रमण मोहिमेमुळे होतोय आणि काय पुढची आपली रूपरेषा असणार आहे? आता इथं जसं ज्याप्रमाणे नितीन बोलणे आता सांगितलं का ज्या महामार्ग जो आहे तिथून जर 50 फूट काढलं ते रस्ते मोठे, दुकानं मोठे, तिथं जागा काहीतरी व्यापारीला 50 फूट काढल्यानंतर सुद्धा थांबल, पण मेन रोडचा जो रस्ता छोटा आहे आणि दुकानं छोटे, तिथे जर 50 फूट जर अतिक्रमण काढलं तर 100 200 दुकानं आणि व्यापारी उद्ध्वस्त होईल। आणि हे 200 व्यापारी जर उद्ध्वस्त झाले तर कुठलाही कार्यक्रम आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्या आपल्या पूर्ण सामान्य जनतेला सुद्धा त्याचा ताण होणार आहे। काय खरेदी करणार कुठून? आणि 200 जर दुकानं उठले तर त्यांचं पुनर्वसन होणार कसं? जर आपण 40 फूट जर ते काढलं तर व्यापारी काहीतरी तिथे छोटं दुकान राहील, तिथून ते व्यवसाय करतील। आणि जर प्रशासनाने आमचं ऐकलं नाही तर बेमुद्दत आम्ही जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवू आणि सर्व श्रीरामपूर तालुका नितीन भाऊ असतील, तिलक भाऊ असतील व सर्व व्यापारी संघटनेच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू। सगळ्या जे जनता आहे, ज्यांचे गाळे दुकान या ठिकाणी गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं। अक्षरशः त्यांना धीर द्यायला सुद्धा एकही नेता पुढे आला नाही, दिवसभर तिथं गेला नाही, अशी या श्रीरामपूरची परिस्थिती तयार झालेली आहे। फक्त पेपरबाजी करायची, नोटंकी करायची हा प्रकार या श्रीरामपूर शहरामध्ये चालू झालेला आहे। या जनतेसाठी उतरणारा कोणी राहिलेला नाहीये, म्हणून काल सागर भाऊने आम्ही ठरवलं या व्यापाऱ्यांसाठी आपल्या रस्त्यावर उतरावं लागेल। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।